बघितलंस, मी एवढी दिवसभर ह्या ईदा त्यांच्या घरासाठी राबत्या, पर कुणाला कदर म्हणून नाही बघ. एवढा दिवाळी सण आहे पण कुणी विचारलं नाही तुला साडी पाहिजे का, नाही एखादा सोन्याचा दागिना करूया का. माझं जाऊ दे, पर तुला तर काहीतरी केलं असतं, तर ती बी नाही. आपल्या दोघांनी बी त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलंय बघ. मम्मी, यांच्या आशेवर मी राहतच नाही कधी. ढॅन हे बघ, नवीन कुर्ता आणलाय माझ्यासाठी दिवाळीला. वाटत्या का तुला नवीन कपडे धावतोयस ती? अरे एखाद्या आईसाठी बी एखादी साडी घेऊन येतं, तर ती राहिलं डेन करून कपडे धावतोयस मी. अगं मम्मी, अगोदर सांगायचं ना तुला साडी पाहिजे म्हणून, आणली असती की मी. म्हणजे आईने सांगायचं बाई तुला साडी घेऊन ये, मग तू आणणार. अरे ती कृष्णी बघ जा, तिचं मामा मामी आहे ती, तरी बी किस्त करते त्यांच्यासाठी, आणि मी तुझी आई आहे. तू पाहता त्या कृष्णीचं उदाहरण दे. कृष्णा, कुठं आहेस कृष्णा? आली सोपान अशी दोघं बी आली. आता खरी दिवाळी साजरी होणार. म्हणजे आता बाहेर जाऊन मी कसं फटाकडं फोडत्या का नाही ती तू बघच. काय तर म्हण याही येऊन बाय, लय मान दिवशी वाटतंय रे यासनी. आता असा मान देती का नाही की आयुष्यभर ही दिवाळी त्यांच्या ध्यानात राहिली पाहिजे. नक्की काय करणार आहेस तू मम्मी? तू बाहेर तर चल, मग कळल तुला. चल मम्मी थांब, कपडे घालतो की. अरे राहू दे कपडे, तू चल. अगं नवीन कुर्ता आणलं घेता. तुला राहू दे म्हणलं का नाही. आता आपल्याला नवीन कपडे मिळणार आहे, ती बी आशीन सोपानकडनं. कस काय? ह्या घराशी सोयरीक जुळवल्या, मग त्याची किंमत बी कशी चुकता करून घेते का नाही तिथं बघच. चल. अरे आशा, या या बसा. अरे बसा, व्याही झालाय तुम्ही आता, बसा. मग व्याई, कसा झाला प्रवास? अहो काय भाऊसाहेब, आम्हाला काय नवीन वाटय तवा. त्याच्यात लेकीच्या सासरला जायचं म्हटल्यावर तिच्या भेटीच्या वडीनं आपोआपच पावलं फास्ट पडायला लागले. ते पडणारच बघ. हे काय, तुम्ही बसलात का? अरे व्यायांनी भेटल्यावर गळा भेट करायची असते काय. या आशा बसा, मी चहा ठेवते. वहिनी राहू दे. ठीक आहे, भेट आणली होती तुमच्यासाठी. आशे, ही काय ग? अगं लेकीच्या सासरी पहिल्या दिवाळी सणाला आल्यास नव का? आणि मग दिवाळीचं काय मानपान आणलं नाहीस वी? नुसतं ही फराळ. अगं इथं त्यांच्या घरात काय दिवाळीचं फराळ बनत नाही वी. हे बघा, मला समज कळतंय, पण एवढी बार सांभाळून घ्या. नाही म्हणजे मला माहित आहे आमची मुलीकडची बाजू आहे, मग समध्यांचा मानपण आम्ही मोठ्या हौसानं करायला पाहिजे होतं, पण या खेपेला आम्हाला खरंच शक्य नाही. पुढच्या बारीला पैसा जमू द्या, मग समध्यांचा मानपान नक्की करू आम्ही, पण आत्ताच्या बार सांभाळून घ्या. काही गरज नाही मानपानाची. अहो तुमची कृष्णा आम्हाला देऊन तुम्ही अगोदरच आमचा सन्मान वाढवलाय. तुमची लेक सून म्हणून आम्हाला दिली, अजून काय मान पाहिजे. आणि परिस्थिती नाही म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही. नाती प्रेमानं जोडायची असतात, पैशानं नाही. सोपान आशा, अरे आज मान घ्यायचा दिवस तुमचा आहे काय. ऐकलं का? यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करा. आम्ही आलोच जरा जाऊन. हा बसा. आशा बसा, मी चहा आणते. रणजी, कसल्या लोकांसोबत सोयरीक जुळल्या ग आपली.
अगं दिवाळीचं साधा मानपान बी आणता आला नाही वे हसनी. मानपानाचं राहिलं पर जावयाला एखादी दिवाळीची भेट तर आणायची होती की, तर ती बी नाही. आपल्या रायाचं नशीबच फुटकं आहे. बघा उगाच काहीतरी बोलू नका. आम्ही जमल तसं करतोयच की, आणि मोरल्या टायमाला करणारच आहे की समजा. म्हणजे पोराच्या बारशाचं फोटो लग्नाला काढू असंच आहे का नाही? अगं सण वार येळकाळ काय असतंय का नाही असे? मुले, अगं त्यात तिची तरी काय चूक आहे? लग्नच असं झालंय त्याला ती तरी काय करणार? तर अचानक लग्न झालं नसतं तर हिने काही कृष्णेला सोन्यानेच मडवून पाठवली असती वी. एखाद्याने ऋण काढलं असतं आणि मानपान केला असता. पण ह्यांच्या मनातच नाही तर. अगं जनाची नाही पण मनाची तरी ठेवायची होतीस की ग असे. उगाच तोंडाला ते बोलू नका. आशा, आपण पाहुण्यांच्यात आहे, कशाला त्यांच्या नादी लागते. आणि काय झालं जरी आपल्या लेकी सासर आहे ना, ते आपल्याला मान ठेवावंच लागेल. मुले, तुला पण लई पडले. अगं नाही त्यांच्याच्यानी होते मग कशाला उगीच बळजबरी करायची? आशा सोपट, तुम्ही जा. कृष्णाच्या खोलीत आहे, तिच्याशी बोलत बस. मी आलेच. तुझा मी आलोच. मम्मी मी येतो माझे कपडे घालून. राहू दे. कृष्णे, मामे, अगं मी कवाधारीने तुझीच वाट बघत होते. कृष्णे अगं कसली भारी दिसतेस ग नऊवारी मध्ये. पण काय ग, तुला कसं काय जमलं ग नऊवारी नेसायला? अगं मला कुठे येते तेव्हा हुयाजीने नेसवली. चांगलीच नेसवल्या बघ. कुणाची नजर नग लागाय माझ्या लेकीला, इतकी ग्वाड दिसतेस. कृष्णे, या घरातली माणसं इतकं काय काय करतात तुझ्यासाठी, पण मी मात्र दिवाळीला तुझ्यासाठी कायच नाही आणलं बघ. मामे, अगं तू आलीस ना, हेच मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. खरं तर मामा आणि तू जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. माझ्या आई वडिलांनी बी जेवढं केलं नाही तेवढं तुम्ही केलंय माझ्यासाठी. तेव्हा मला काही बी नको, फक्त ना आत्ताच अशी प्रेम करतीस ना, आयुष्यभर प्रेम करत राहा मायावर. करशील ना? कृष्णे, समद व्यवहार असं प्रेमाने झालं असतं तर किती बरं झालं असतं नाही? हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी? तूच सांगायचीस ना मला, तिने सांजेला लक्ष्मी याच्या टायमाला रडू नये. आणि आता तुझ्याच डोळ्यात पाणी. अगं हे पाणी आनंदानं आलंय माझ्या डोळ्यात. तू एवढ्या मोठ्या घरची सून झालीस. रंजना वहिनी, भाऊसाहेब, हुयाजी यांच्यासारखी प्रेम करणारी माणसं तुला मिळाली. रायासारखा समजूतदार नवरा मिळाला. हे समद बघून माझं मन लई समाधानी झालं बघ कृष्णे. उगाच माझी बायको बनायचा प्रयत्न करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्याशी नाईलाजानं लग्न झालं. तुझ्यासोबत राहणं हा सुद्धा एक माझा नाईलाजच आहे म्हणून राहतोय. तुला मी कधीच माझी बायको मानणार नाही. आणि तसं बी तू इतकी वर्ष आमच्या सोबत गोरगरिबीत हालापेष्ट सोसत दिस काढलंस. पण आता तुझा त्यो वनवास संपलाय हे बघून मला लई बरं वाटलं. अशीच सुखाना संसार कर पोरी. तुला कसं सांगू मामे, सुखाने संसार करायला रायानं मला बायको म्हणून स्वीकारलं तरी पाहिजे. कृष्णे, हा अगं काय ग, काय झालं? अगं काही नाही, माझ्या बी डोळ्यात आनंदाने पाणी आलं बघ. पड्डीशी पूस बरं ते पाणी. हा, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी अजिबात चांगलं दिसत नाही. चल खाली जाऊया, समजा वाट बघत असतील ना. आणि तू आणि राया आज जोडीने बसणार असेल ना पूजेला? होय. पण काय ग, राया कुठं आहेत? नाही म्हणजे आल्यापासून दिसलाय म्हणून विचारलं.
वहिनी साहेब, कृष्णाने रायाला पूजेसाठी बोलवा लवकर. आली बघा नवी नवरी लक्ष्मीच्या पावलांनी. कृष्णा, बरं झालं वेळ आली. अगं राया कुठे? बोलव त्याला. हा. काय झालं? फोन कट करतोय. बहुतेक गाडीवर असेल म्हणून फोन कट करत असेल. कृष्णे, तुझं आणि रायांचं लगीन झालंय आता, आणि तरी बी त्यांना अरे तुला म्हणतेस वय ग. अहो आधीची ओळख आहे त्यांची, जुन्या सवयी मोडायला वेळ लागेल. अरे नव्या काळातली पोरं आहेत ती, त्यांनी आवडतं एकमेकाच्या नावाने हाक मारायला. हो ना कृष्णा? अगं बाया कशी लाजतीये बघा. कृष्णा, जा तोपर्यंत तू पाटावर बसून घे. हा. त्याला फोन लाव. अहो बोलवा लवकर रायाला. येतच असेल. आता येऊन काय उपयोग? अहो मुहूर्त निघून गेला. एक काम करतो, त्यापेक्षा मीच निघतो. थांबा. अरे पट्टे, त्याला म्हणायचं रुबाब. या नवरदेव, रायभान विधाते, धाकट धनी, कसं काय रुबाबदार दिसताय का नाही? मी म्हणत होतो नाही तुम्हाला केस कापा केस कापा, माझं ऐकल्यामुळे आता छान दिसताय का नाही? हलक्यात कामच नसतं रायाचं. हा, तुझं ऐकायला तू त्याची बायको आहे का? हा, त्यानं त्याच्या बायकोचं ऐकलंय म्हणून केस कापून आलाय. किती केस वाढवलेत, एवढे तर पोरींचे बी केस नसतात. ह्यातच सगळं तेल संपतंय वाटतं. केस वाढव, दाढी वाढव, मी काय बी बोलणार नाही तुला. पण भाऊसाहेब जेव्हा तुला केसांवरनं काही बोलतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस बरं का. हुई अगं तसं काय नाही, मला केस कापू वाटले म्हणून मी कापून टाकले. मग आधीच कापायचे नाही का? लक्ष्मीपूजनाचाच बरा मुहूर्त मिळाला तुम्हाला. जरा जबाबदारीने वागा. पाहुणे आले, त्यांच्याशी बोलायचं, उठबस बघायची, ते दिलं सोडून. अहो तो पण आलाय ना घरी परत, आता परत नाही वागणार असं. राय, तू पटकन पूजेला बस, आधीच उशीर झालाय. गुरुजी तुम्ही सुरू करा. बसताय ना पूजेला? अहो, आपली कृष्णीबाईच नाराज दिसते का? नाही नाही, तसं काय नाही. तुझ्या काय पण मनात येतं.
सुनील इकडे ये. काय म्हणते? ते तिकडं फटाके ठेवले आहेत ना ते घेऊन ये जा. बरोबर लगेच आणतो. मधी ठेव त्याची पूजा कर. पूजा काय फुये नीट समजून सांग की. सगळं समजून सांगायला तू काही बारक पोरग आहे होय र. जा फटाके लाव. या वर्षी डबल फटाके वाजले पाहिजेत, दिवाळीचं आणि लग्नाचं. आता दणकाच करतो. हा सरा साईड 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 साईड. तुम्ही दणक्यात स्वागत करा आणि मी दणक देते. बघता बघता ही कृष्णी घरात लग्न करून आली काय, पूजेला बसली काय. घे जीवाची दिवाळी करून. पर ही दिवाळी तुझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची दिवाळी असेल एवढं ध्यानात ठेव. फुलं घ्या. अहो थांबा, तुम्ही हात लावा त्यांच्या हाताला. हात जोडा, नमस्कार करा. किती बी काय बी झालं तरी या खुलीच्या बाहेर आपण फक्त नवरा बायको आहे. या खुलीच्या आत नाही. इथं मी तुला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. हे तू कायम ध्यानात ठेव. पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही घरातील सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. कृष्णे